स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। दुसरीकडे रुद्राय आणि मिस्टर चव्हाण वाटेत एका ठिकाणी थांबले होते। रुद्राय स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी चहा घेतो। काही वेळ तिथे थांबल्यानंतर ते दोघे इंदोरकडे निघतात। आता इकडे ईश्वरीला समजलं होतं की रुद्राय मंदिरातूनच थेट निघून गेला आहे। ईश्वरी कितीही वेळा म्हणत असली तर की तिला रुद्रायचा काही फरक पडत नाही, तरी वास्तव मात्र असं होतं की आता तिला त्याचा फरक पडू लागला होता। तिला वाटत होतं की त्याने तिला समजावावं, तिच्याशी बोलावं, पण त्याने तसं केलं नाही। ईश्वरीला असं का वाटत होतं हे तिलाही माहीत नव्हतं। रुद्राय आणि मिस्टर चव्हाण इंदोरला पोहोचले होते। ते दोघेही मिस्टर कपूर यांना भेटण्यासाठी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आले होते। आता ते दोघे मिस्टर कपूर यांची वाट पाहत होते। काही वेळाने मिस्टर कपूर येतात आणि म्हणतात, माफ करा मिस्टर राठोड, तुम्हाला वाट पाहावी लागली। रुद्राय म्हणतो, काही हरकत नाही मिस्टर कपूर, कृपया बसा। मिस्टर कपूर म्हणतात, माझ्या सांगण्यावरून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार। प्रवासात तुम्हा दोघांना काही अडचण तर आली नाही ना? रुद्राय म्हणतो, नाही, प्रवास खूप छान झाला। तेवढ्यात एक वेटर येऊन अल्पोपहार वाढतो। मिस्टर कपूर म्हणतात, आधी तुम्ही दोघे थोडा अल्पोपहार घेऊन घ्या, मग मी तुम्हाला हॉटेलबद्दल सांगतो। रुद्राय लगेच म्हणतो, धन्यवाद, पण आम्हाला भूक नाही, आम्ही थेट हॉटेलमध्ये जाऊ इच्छितो। मिस्टर कपूर लगेच म्हणतात, फक्त हलकासा अल्पोपहार आहे, थोडंसं तरी घ्या। रुद्राय म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर कपूर, अजिबात इच्छा नाही। मिस्टर कपूर म्हणतात, जसं तुम्हाला योग्य वाटेल, संध्याकाळी आपण जागा पाहायला जाऊ, तोपर्यंत तुम्ही दोघे आराम करा। रुद्राय म्हणतो, पुन्हा एकदा धन्यवाद मिस्टर कपूर। रुद्राय आणि मिस्टर चव्हाण हॉटेलमध्ये जातात। दोघेही आपल्या आपल्या खोलीत जाऊन बसतात। मिस्टर चव्हाण थोडा वेळ आराम करतात, तर रुद्राय बराच वेळ ईश्वरीबद्दल विचार करत राहतो आणि नंतर आपल्या कामाला लागतो। काही वेळाने तो चव्हाण यांना फोन करून आपल्या खोलीत बोलावतो। दोघे मिळून जेवण करतात आणि प्रोजेक्टबद्दल चर्चा करतात। काही वेळाने दोघेही जेवण करून विश्रांतीसाठी निघून जातात। रुद्राय ईश्वरीला फोन करण्याचा विचार करत होता। तो बराच वेळ विचार करतो, पण शेवटी फोन करत नाही। तिकडे ईश्वरी देखील आपल्या खोलीत आराम करत होती। संध्याकाळी रुद्राय आणि चव्हाण आपल्या गाडीतून जागा पाहण्यासाठी निघतात। मिस्टर कपूर आणि त्यांची सेक्रेटरी वेगळ्या गाडीत होते। सगळेजण त्या जागेवर पोहोचतात। त्यानंतर रुद्राय संपूर्ण परिसराचे मोजमाप घेण्यास सुरुवात करतो। साधारण 3 ते 4 तासात तो संपूर्ण परिसराचे मोजमाप पूर्ण करतो। त्यानंतर रुद्राय, मिस्टर चव्हाण, मिस्टर कपूर आणि त्यांची सेक्रेटरी एकत्र रात्रीच्या जेवणासाठी जातात। सर्वजण बोलता बोलता जेवण करतात। मिस्टर कपूर यांची सेक्रेटरी मात्र सतत रुद्रायकडेच पाहत होती। ती त्याच्याकडे पाहायची, मग काही क्षण नजर वळवायची आणि पुन्हा त्याच्याकडेच पाहू लागायची। रुद्राय आणि मिस्टर चव्हाण यांना हे जाणवत होतं। जेवण झाल्यावर ते दोघे हॉटेलकडे निघतात। रुद्राय गाडी चालवत होता। मिस्टर चव्हाण त्याच्या शेजारी बसले होते। काही अंतर गेल्यावर रुद्राय गाडी रस्त्याच्या कडेला थांबवतो आणि म्हणतो, मला चहा प्यायची इच्छा आहे, तुम्ही चहासोबत आणखी काही घेणार का? मिस्टर चव्हाण म्हणतात, सर तुम्ही घ्या, माझी इच्छा नाही। रुद्राय हसत म्हणतो, अरे तुम्हीही ना, या थंडीत चहाला नाही म्हणायचं नसतं। रुद्राय दोघांसाठी चहा घेऊन येतो। दोघे चहा पितात आणि मग पुढच्या प्रवासाला निघतात। मिस्टर चव्हाण म्हणतात, सर एक गोष्ट बोलू का? रुद्राय म्हणतो, नक्की बोला, जे काही बोलायचं आहे ते बोला। मिस्टर चव्हाण म्हणतात, तुम्हाला नाही वाटत का की मिस्टर कपूर यांची सेक्रेटरी तुमच्यात थोडी जास्तच रुची दाखवत आहे? रुद्राय हसत म्हणतो, तुम्हीही ते लक्षात घेतलंत? हो सर। रुद्राय म्हणतो, हो, ती रुची दाखवत आहे, काही हरकत नाही, माझं लग्न झालं आहे हे कळल्यावर तिची रुची आपोआप कमी होईल। मिस्टर चव्हाण म्हणतात, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिला स्वतःच सांगू शकता। रुद्राय म्हणतो, जाऊ द्या, आणि तसंही याचा आपल्यालाच फायदा होईल। मिस्टर चव्हाण म्हणतात, कसला फायदा सर? रुद्राय म्हणतो, अरे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका,
मी माझ्या पत्नीशी पूर्ण निष्ठावान आहे. मी व्यवसायाच्या फायद्याबद्दल बोलतोय. मिस्टर चव्हाण म्हणतात, कदाचित तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. रुद्राय म्हणतो, काळजी करू नका, ही गोष्ट पुढे जाणार नाही. दोघे हॉटेलमध्ये पोहोचतात आणि आपल्या आपल्या खोलीत जातात. रुद्राय रूममध्ये आल्या आल्या फोन तपासतो. कदाचित ईश्वरीने काही मेसेज पाठवला असेल म्हणून, पण तिचा कोणताही मेसेज आलेला नसतो. तो काही वेळ वाट पाहतो आणि मग झोपी जातो. तिकडे ईश्वरी विचार करत होती की रुद्राय तिला फोन करेल, पण त्याचा फोन येत नाही. रुद्रायच्या सांगण्यावरून पायलने ईश्वरीला फोन केला होता. दोघी बराच वेळ बोलतात, पण त्यांच्यापैकी कोणीही रुद्रायबद्दल काही बोलत नाही. काही वेळाने ईश्वरी देखील झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राय नेहमीप्रमाणे उठतो. तो तयार होऊन मिस्टर चव्हाण यांना भेटतो आणि मग दोघे नाश्त्यासाठी जातात. आज रुद्रायला जागेवर जाऊन किती टाईल्स लागतील याचा प्रमाण तक्ता तयार करायचा होता. सकाळी 10 वाजल्यानंतर ते दोघे त्या जागेकडे निघतात जिथे मिस्टर कपूर आणि त्यांची सेक्रेटरी आधीच उपस्थित होते. रुद्राय त्यांच्याशी बोलतो आणि मग आपल्या कामाला सुरुवात करतो. काम करता करता संध्याकाळ होते, पण अजूनही अर्धा परिसर बाकी असतो. संध्याकाळी 7 नंतर रुद्राय आणि मिस्टर चव्हाण हॉटेलकडे परत निघतात. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर दोघेही फ्रेश होतात. थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जातात. रात्री 10 वाजेपर्यंत दोघेही परत हॉटेलमध्ये येतात आणि आपल्या आपल्या खोलीत जातात. दिवसभर काम केल्यामुळे रुद्राच्या डोक्यात दुखू लागले होते. तो फोन तपासतो आणि मग झोपी जातो. तिकडे ईश्वरी बाल्कनीत बसून रडत होती. ईश्वरी मनात म्हणते, तो गेल्यापासून एकदाही फोन केला नाही, एक मेसेजही नाही, इतकं काय रागवायचं. ती विचार करत असतानाच तिचा फोन वाजतो. ईश्वरी डोळ्यातले अश्रू पुसून आत येते. तिला वाटतं की रुद्रायचा फोन असेल, पण तो पायलचा असतो. पायल म्हणते, हॅलो वहिनी. ईश्वरी म्हणते, हो पायल, कशी आहेस? पायल म्हणते, मी ठीक आहे, तू सांग. तू ठीक आहेस ना? ईश्वरी म्हणते, मला काय होणार, मी ठीक आहे. पायल म्हणते, मग तू रडत का होतीस? ईश्वरी म्हणते, तुला कसं कळलं की मी रडत होते? पायल म्हणते, तू माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, तुझ्या आवाजावरून मी ओळखू शकते. पायलचं बोलणं ऐकून ईश्वरी पुन्हा रडू लागते. पायल तिला म्हणते, प्लीज ईश्वरी, रडणं थांबव, मला सांग काय झालं आहे? ईश्वरी स्वतःला सावरत म्हणते, काही विशेष नाही. पायल म्हणते, कुणी काही बोललं का तुला, की भावाने काही बोललं? ईश्वरी म्हणते, कुणी काही बोललेलं नाही आणि तुझ्या भावाने तर मला फोनही केला नाही. पायल तिला समजावत म्हणते, ईश्वरी, तुला भावाची आठवण येते आहे का? ईश्वरी म्हणते, नाही, पण त्याने एकदा तरी फोन करायला हवा होता. पायल तिला समजावत म्हणते, ईश्वरी, जशी टाळी एका हाताने वाजत नाही, तसंच नातंसुद्धा एकट्या व्यक्तीने निभावता येत नाही. भाऊने फोन केला नाही तर तू कर. ईश्वरी म्हणते, कदाचित तो माझ्यावर रागावला आहे, तो माझ्याशी बोलेल का? पायल म्हणते, तू फोन केलास तर भाऊ नक्की बोलेल आणि प्लीज तू रडू नकोस, मला अजिबात आवडत नाही, कारण मला भावासारखं कोणाला समजावता येत नाही. ईश्वरी म्हणते, हो मला माहिती आहे. पायल, मी चांगली आई बनू शकेन का? पायल तिला म्हणते, हो नक्कीच. क्षणभर थांबत, पण तू असा विचार का करते आहेस? ईश्वरी म्हणते, कारण कधी कधी मला स्वतःला सावरता येत नाही, मग मी माझ्या बाळाला कसं सांभाळू शकेन? पायल म्हणते, ईश्वरी, जास्त विचार करू नकोस, भाऊ आहे ना, तो तुमच्या दोघांचीही काळजी घेईन. ईश्वरी म्हणते, कदाचित तू बरोबर बोलते आहेस. बरं, आता तू झोप, उद्या तुला हॉस्पिटलला जायचं आहे. पायल म्हणते, हो, तूही शांतपणे झोप. शुभ रात्री. शुभ रात्री. ईश्वरी फोन ठेवते आणि येऊन पलंगावर बसते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राय आणि ईश्वरी दोघेही आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. आजचं हवामान इतर दिवसांपेक्षा वेगळं होतं. धुके आणि थंडी दोन्ही जास्त होती. रुद्रायने आज प्रमाण तक्ता तयार करून पूर्ण केला होता, तर ईश्वरीनेही स्वतःला कामात व्यस्त ठेवले होते. सर्वांचा दिवस असाच निघून जातो. आता रात्रीचे 8 वाजले होते. रुद्राय आणि मिस्टर चव्हाण यांना मिस्टर कपूर यांनी त्यांच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते.
ते दोघे 8 नंतर निघणार होते, पण काही विचार करून रुद्राने 9 नंतर निघण्याचा निर्णय घेतला. तिकडे भोपाळमध्ये ईश्वरी दिवसभर पायलने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होती, पण तरीही तिला रुद्रायला फोन करता येत नव्हता. ईश्वरी खाली येते, ती सर्वांसोबत रात्रीचे जेवण करते आणि काही वेळाने आपल्या खोलीत परत येते. आता रात्रीचे 10 वाजले होते. बाहेरचे हवामान चांगले नव्हते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. ईश्वरी आपल्या खोलीत पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली होती. आज तिला रुद्राची खूप आठवण येत होती. पायलने देखील आज तिला फोन केला नव्हता. तिकडे रुद्राय आणि मिस्टर चव्हाण मिस्टर कपूर यांच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी पोहोचले होते. रुद्राय सर्वांशी बोलत असतानाच त्याचा फोन वाजतो. रुद्राय खिशातून फोन काढून पाहतो. नंबर पाहून तो थोडा आश्चर्यचकित होतो, पण त्याच वेळी त्याला आनंदही होतो. फोन ईश्वरीचा होता. ईश्वरी आपल्या खोलीत पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली होती. त्या रात्रीच्या वाईट आठवणी तिला पुन्हा भूतकाळात ओढून नेत होत्या. ईश्वरी पूर्णपणे हतबल होत चालली होती. खूप धैर्य एकवटून आणि खूप विचार केल्यानंतर तिने रुद्रायला फोन केला होता. रुद्राय सर्वांना एक्सक्यूज मी म्हणतो आणि बाहेर येऊन फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो. ईश्वरी काहीच बोलत नाही. मग रुद्राय पुन्हा म्हणतो हॅलो. ईश्वरी अजूनही शांतच होती. सुरुवातीला रुद्रायला वाटतं की कदाचित कॉलमध्ये काही समस्या असेल, पण नीट ऐकल्यावर त्याला ईश्वरीचे श्वास ऐकू येतात. तो तिला म्हणतो भारे काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. ईश्वरी रडत होती म्हणून ती काही बोलत नव्हती. रुद्राय आणखी काही बोलणार इतक्यात त्याला तिचा हुंदका ऐकू येतो. तिकडे ईश्वरी पूर्ण प्रयत्न करत होती की त्याला तिच्या रडण्याबद्दल कळू नये. रुद्राय काळजीने तिला म्हणतो बच्चा तुम्ही रडत आहात, कृपया काळजी करू नका. इतकं बोलून रुद्राय फोन कट करतो. तिकडे फोन कट झाल्यावर ईश्वरी आणखी रडू लागते. तिला वाटत होतं की तो अजूनही तिच्यावर रागावलेला आहे, म्हणूनच तो तिच्याशी बोलू इच्छित नाही. रुद्राय फोन खिशात ठेवतो आणि पुन्हा आत येतो. सर्वजण त्याचीच वाट पाहत होते. रुद्राय सर्वांना म्हणतो आय एम सॉरी एव्हरीवन, पण मला तातडीने कुठेतरी जावं लागेल. मिस्टर कपूर म्हणतात सगळं ठीक आहे ना मिस्टर राठोड. रुद्राय म्हणतो हो सगळं ठीक आहे, पण मला एक खूप महत्त्वाचं काम आहे, यासाठी माफ करा. मिस्टर कपूर म्हणतात काही हरकत नाही मिस्टर राठोड. रुद्राय म्हणतो मिस्टर चव्हाण मला तुमचा 2 मिनिटांचा वेळ मिळेल का. मिस्टर चव्हाण म्हणतात हो सर. रुद्राय मिस्टर चव्हाण यांना बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो तुम्ही इथे जेवण करून घ्या आणि कृपया तुम्ही एकटे हॉटेलला जाऊ शकाल का, मी तुमच्यासाठी कॅब बुक करतो. मिस्टर चव्हाण म्हणतात तुम्ही निर्धास्त जा सर, मी सांभाळून घेईल. रुद्राय म्हणतो तुमचे खूप खूप आभार. मिस्टर चव्हाण निघण्याआधी रुद्राय पुन्हा सर्वांकडे येतो आणि म्हणतो पुन्हा एकदा माफी मागतो, उद्या सकाळी भेटू. हे बोलून रुद्राय धावतच आपल्या गाडीकडे जातो. तो वेळ पाहतो. 10:30 वाजत आले होते. तो सीट बेल्ट लावतो आणि गाडी भोपाळच्या दिशेने वळवतो. रुद्राय गाडीचा वेग वाढवतो. सध्या तो 120च्या वेगाने गाडी चालवत होता. तिकडे भोपाळमध्ये ईश्वरी खोलीत बसून रडत होती. बाहेर हवामान खराब असल्यामुळे तिची भीती आणखी वाढत होती. ईश्वरी कशीबशी उठते. ती मोठ्या प्रयत्नाने पॅनिक अटॅकची औषधं शोधते आणि घेते. ती तिथेच जमिनीवर बसून झोपायचा प्रयत्न करते, पण तिची भीती काही कमी होत नव्हती. अशातच रात्रीचे 12 वाजतात. तिकडे रुद्रायला शक्य तितक्या लवकर राठोड भवनात पोहोचायचंच होतं. रुद्राय म्हणतो फक्त थोडा वेळ अजून थांबा बच्चा, फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटांनी रुद्राय राठोड भवनाबाहेर पोहोचतो. तो गाडी घरापासून थोड्या अंतरावर पार्क करतो. रुद्राय मागच्या गेटने आत येतो आणि पाईपच्या साहाय्याने चढत आपल्या खोलीच्या बाल्कनीत पोहोचतो. खोलीत अंधार होता, म्हणून तो फोनची फ्लॅशलाईट चालू करतो. रुद्राय खोलीत प्रवेश करतो. तिकडे ईश्वरीला त्याची सावली दिसताच ती आणखी घाबरते. ती सावली तिच्याच दिशेने येत होती आणि ईश्वरी मागे सरकत होती. मात्र मागे जागा नसल्यामुळे ती तिथेच उठण्याचा प्रयत्न करते. तिचा हात टेबलावर जातो आणि टेबल लॅम्प सुरू होतो.
आता खोलीत थोडासा उजेड झाला होता. रुद्राय तिच्या समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ईश्वरी जेव्हा रुद्रायला पाहते तेव्हा ती स्वतःला थांबवू शकत नाही. रुद्राय तिच्यापासून काही पावलांच्या अंतरावर होता. ती धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते. रुद्रायसाठी जणू वेळच थांबला होता. तो सगळं काही विसरून गेला. ईश्वरीने त्याला घट्ट पकडलं होतं. रुद्राय फोन पलंगावर ठेवतो आणि तोही तिला मिठीत घेतो. ईश्वरी थरथरत होती आणि तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ईश्वरी रडत म्हणते, आय एम सॉरी. रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, बस बच्चा, मी आलो आहे. ईश्वरी परत म्हणते, आय एम रिअली सॉरी. रुद्राय म्हणतो, बस बच्चा, रडू नका. तुम्हाला सॉरी म्हणायची काही गरज नाही. रडणं थांबवा. रुद्राय तिला आणखी काही बोलणार इतक्यात ईश्वरीची पकड सेल होते. ती बेशुद्ध झाली होती. तो तिला उचलून पलंगावर झोपवतो आणि स्वतः तिच्या शेजारी बसतो. तिचा चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजला होता. खूप रडल्यामुळे तिचे डोळेही सुजले होते. रुद्राय तिच्या गालांवर हलकेच थाप देत म्हणतो, भारे, डोळे उघडा. कृपया डोळे उघडा ना, प्लीज प्लीज बच्चा. रुद्राय तिला त्या अवस्थेत पाहून खूपच घाबरतो. तो पाण्याचा जग उचलतो आणि तिच्या चेहऱ्यावर काही थेंब पाणी शिंपडतो. रुद्राय तिचे हात चोळू लागतो कारण तिचे हात खूप थंड पडले होते. काही क्षणातच ईश्वरीला शुद्ध येते. रुद्राय काळजीने म्हणतो, बच्चा, तुम्ही ठीक आहात ना? मी पायलला कॉल करू का? नाही, असं करा, तुम्ही माझ्यासोबत डॉक्टरकडे चला. रुद्राय तिचा हात पकडून तिला उठवू लागतो, पण ईश्वरी दुसऱ्या हाताने त्याचा हात पकडते. ती पुन्हा एकदा रुद्रायच्या छातीशी बिलगते आणि रडू लागते. रुद्राय तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो. ईश्वरीने त्याला इतकं घट्ट पकडलं होतं जणू तिने सोडलं तर तो पुन्हा तिच्यापासून दूर जाईल. रुद्राय तिला समजावत म्हणतो, बच्चा, तुम्ही एवढं का रडत आहात? आता तर मी आलो आहे. ईश्वरी रडत म्हणते, आय हेट यू. रुद्राय म्हणतो, माहीत आहे. ईश्वरी काहीच बोलत नाही. रुद्राय पुन्हा तिला म्हणतो, कुणी काही बोललं का तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. ईश्वरी नकारार्थी मान हलवते. काही वेळात तिचं रडणं थोडं कमी होतं. रुद्राय तिला स्वतःपासून अलग करतो. मग तिचे अश्रू पुसत म्हणतो, हे काय करून घेतलंय तुम्ही स्वतःचं? एवढं रडून? ईश्वरी अजूनही शांतच असते. रुद्राय तिच्याकडे पाहतो. आपल्या हाताने तिचा चेहरा वर करतो आणि तिला म्हणतो, फक्त तुमचा हुंदका ऐकून मी इंदोरहून इथे आलो आहे आणि तुम्ही शांत राहिलात तर मला कसं समजणार? ईश्वरी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, मग मला एकटं राहायला भीती वाटते. रुद्राय म्हणतो, तुम्ही का घाबरता? तुम्ही इथे सुरक्षित आहात. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. काहीही नाही. ईश्वरी म्हणते, माहिती आहे. रुद्राय म्हणतो, बरं ऐका, तुम्ही म्हणाल तर तुमच्यासाठी एक बॉडीगार्ड ठेवतो. ईश्वरी म्हणते, त्याची गरज नाही. रुद्राय म्हणतो, मग तुम्हीच सांगा ना बच्चा, मी काय करू? ईश्वरी म्हणते, आता मला काहीच नको. ईश्वरी रुद्रायच्या डोळ्यात पाहते. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती आणि रुद्रायला तिच्या डोळ्यात ओलावा आणि वेदना दिसत होत्या. ईश्वरी संकोचत म्हणते, कॅन यू प्लीज होल्ड मी, प्लीज? रुद्राय म्हणतो, ऑफकोर्स बच्चा. तिचं बोलणं ऐकून रुद्राय थोडा पुढे सरकतो आणि ईश्वरीला जवळ घेत तिला मिठीत घेतो. तो दोन्ही हात तिच्या भोवती गुंडाळतो. ईश्वरी आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवते. ती एखाद्या लहान मुलीसारखी त्याच्याजवळ बिलगून बसली होती. रुद्राय तिला तसंच मिठीत घेऊन बसून राहतो. काही वेळाने तो तिच्या पाठीवर हलकेच ठोपटू लागतो. आता ईश्वरीला आधीपेक्षा बरं वाटत होतं. ती तशीच त्याला म्हणते, मी 2 दिवसांपासून झोपू शकले नाही. काय? ती पुढे काय बोलणार इतक्यात रुद्राय तिला म्हणतो, मी आहे ना इथे, तुम्ही झोपा. ईश्वरी त्याच्यापासून थोडी दूर होते आणि तिथेच आडवी होते. रुद्राय तिला ब्लँकेट नीट पांघरतो. तो उठणार इतक्यात ईश्वरी त्याचा हात पकडते, पण काही बोलत नाही. रुद्राय तिला म्हणतो, मी कुठेही जाणार नाही. तो आपले शूज काढतो आणि तिथेच ब्लँकेटमध्ये पाय घालून बसतो. ईश्वरी त्याच्या हातावर आपला हात ठेवते आणि रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो.
रात्रीचे 1 वाजले होते. काही वेळातच ईश्वरी झोपून जाते. रुद्राय मात्र 2 वाजेपर्यंत तसाच बसून राहतो. आता त्यालाही झोप येऊ लागली होती. त्याने स्मार्ट वॉच घातलेली असल्याने सकाळी 5 वाजताचा अलार्म लावतो. मग तो थोडा खाली सरकून बेडला डोकं टेकवतो आणि एक हात डोक्याखाली ठेवतो. दुसरा हात ईश्वरीच्या पाठीवर ठेवून तिला स्वतःजवळ ओढतो. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतो. काही क्षणातच त्यालाही झोप लागते. सकाळी 5 वाजता रुद्रायच्या वॉचचा अलार्म व्हायब्रेट होतो. त्यामुळे त्याची झोप उघडते. तो ईश्वरीकडे पाहतो. ती शांतपणे झोपली होती. तिचा एक हात रुद्रायला धरून होता आणि दुसरा हात त्याच्या छातीवर ठेवलेला होता. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. तो काही क्षण तिला पाहत राहतो आणि मग हळूच बेडवरून खाली उतरतो. तो आपले शूज घालतो. पुन्हा ईश्वरीकडे पाहतो. तिचे केस नीट करतो आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतो. मग तिला हलकेच मिठी मारतो आणि म्हणतो, तुम्हाला काही होऊ देणार नाही. स्वतःची काळजी घ्या. रुद्राय तिथून बाहेर पडतो आणि आपल्या कारकडे निघतो. तो कार सुरू करतो आणि इंदोरच्या दिशेने निघून जातो. सुमारे 8 वाजता तो हॉटेलमध्ये पोहोचतो. आपल्या रूममध्ये येताच तो बेडवर पालथा पडतो. रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे त्याला थोडा आळस जाणवत होता. तिकडे ईश्वरी अजूनही झोपलेली असते. पण काही वेळाने ती जागी होते. ती बसते आणि लगेच तिला काल रात्रीच्या घटना आठवतात. ती खोलीभर नजर फिरवते, पण रुद्राय तिथे नसतो. ईश्वरी मनात म्हणते, रुद्र तो खरंच आला होता का, की हा फक्त माझा भास होता? ईश्वरी काही वेळ विचार करते आणि मग रुद्रायला कॉल करते. तिकडे इंदोरमध्ये रुद्राय अजूनही बेडवर पडलेला असतो. त्याला झोप येत असते. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो आणि न पाहताच कॉल रिसीव्ह करतो आणि झोपाळू आवाजात म्हणतो, हॅलो. ईश्वरी म्हणते, हॅलो. ईश्वरीचा आवाज ऐकताच त्याची झोप क्षणात उडून जाते आणि ईश्वरीने त्याचा झोपाळी आवाज ऐकताच तिचं हृदय जोरात धडधडू लागतं. रुद्राय फोनकडे पाहतो. स्क्रीनवर ईश्वरी नाव दिसत असतं. तो सरळ होऊन बेडवर बसतो आणि म्हणतो, हॅलो, गुड मॉर्निंग बच्चा. ईश्वरी म्हणते, गुड मॉर्निंग. काही क्षण विचार करून ती म्हणते, तुम्ही कुठे आहात? रुद्राय म्हणतो, बस आत्ताच काही वेळापूर्वी पोहोचलो आहे. मी बेडवर आडवा पडलो होतो. तुमची झोप पूर्ण झाली का? ईश्वरी म्हणते, हो. काही वेळ थांबून ती म्हणते, तुम्ही इथे का आला होतात? रुद्राय म्हणतो, तुम्ही रडत होतात म्हणून आलो होतो. ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला बोलावलं होतं का म्हणून तुम्ही आलात? रुद्राय शांत स्वरात म्हणतो, नाही, मी आलो कारण माझ्या पत्नीला माझी गरज होती. ईश्वरी म्हणते, मी तर तुम्हाला असं काही सांगितलं नव्हतं. रुद्राय म्हणतो, हो, तुम्ही नाही सांगितलं, पण तुम्ही अस्वस्थ होतात, एकट्या होतात म्हणून आलो. बच्चा, मी फक्त तुमच्यासाठी आलो होतो, एवढं पुरेसं नाही का? ईश्वरी म्हणते, काल बाहेरचं हवामान खराब होतं, तुम्ही यायला नको होतं. रुद्राय तिला म्हणतो, काल पहिल्यांदाच तुम्ही मला त्यावेळी आठवलं जेव्हा तुम्ही अस्वस्थ होतात. मग काही झालं असतं तरी मी नक्की आलो असतो. ईश्वरी शांत स्वरात म्हणते, मी तुमच्याशी इतकी उद्धटपणे वागते तरी तुम्ही हे सगळं का करता? रुद्राय तिला म्हणतो, तुमच्याकडे तसं वागण्याचं कारण आहे आणि मी जे करतो त्यामागचं कारण माझ्याकडे आहे. ईश्वरी काहीच बोलत नाही. 5 मिनिटं होत आली होती तरी ती शांतच असते. तेव्हा रुद्राय म्हणतो, काय विचार करत आहात तुम्ही? ईश्वरी म्हणते, हो, काही नाही. रुद्राय तिला म्हणतो, बरं ऐका, मला आता तयार व्हायचं आहे, त्यामुळे मी फोन ठेवतो, नंतर फोन करेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. रुद्राय फोन डिस्कनेक्ट करतो आणि गाणं गुणगुणत वॉशरूममध्ये निघून जातो. रुद्राय सकाळी 9 वाजेपर्यंत तयार होतो आणि मिस्टर चव्हाण यांना कॉल करतो. मिस्टर चव्हाणही तयार होत होते. रुद्रायचा कॉल पाहताच ते लगेच कॉल रिसीव्ह करतात. मिस्टर चव्हाण, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस्टर चव्हाण. तयार झाला आहात का? मिस्टर चव्हाण म्हणतात, हो सर, मी तयार आहे. रुद्राय त्यांना म्हणतो, ठीक आहे, मग बाहेर या, आपण एकत्र नाश्ता करायला जाऊ. रुद्रायचं बोलणं ऐकून मिस्टर चव्हाण खोलीबाहेर येतात. रुद्राय तिथेच त्यांची वाट पाहत उभा होता. ते दोघे पार्किंग एरियाकडे निघतात आणि तिथून एका रेस्टॉरंटकडे जातात.
तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.